नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्मार्ट पद्धतीने आपण आपली घरातील कामं जी आहेत तर ती कशी करायची. तर आता बरेचदा काय होतं बघा की दिवसभर आपण घरातली जी कामं आहेत ना तर ती करत राहतो. म्हणजे महिला ज्या असतात ना तर त्या दिवसभर घरातील कामं करूनही त्यांना वेळ पुरत नाही आणि ह्या बहुतेक गृहिणींची येत ही समस्या असते. त्यामुळे आपण आपलं घरकाम स्मार्ट पद्धतीने कसं करायचं जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल आणि आपली कामंसुद्धा वेळेत होतील. आता बरेचदा असं होतं बघा की आपली कामं तर आहेत ना थोडीच असतात, पण तरीसुद्धा आहेत ना आपल्याला ती कामं करण्यासाठी आहेत ना अगदी आपला पूर्ण दिवस जो आहे तो कामामध्ये जातो आणि मग त्यामुळे आपल्याला आहेत ना आपल्यासाठी वेळ मिळत नाही किंवा आपल्याला इतरही काही गोष्टी जर आयुष्यात करायच्या असतील ना तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ पुरत नाही. कारण की घरातील कामांमध्येच आपला पूर्ण वेळ जात असतो. त्याच्यामुळे ना आपली घरातील कामंसुद्धा झटपट झाली पाहिजेत. आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ देता आला पाहिजेत आणि त्याच्यासोबतच जर आपली काही ध्येय असतील किंवा आयुष्यात आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आता असं नाही आहे की तुमचं काहीतरी ध्येय आहे म्हणून फक्त तुम्ही तेच पूर्ण करण्यासाठी लागणार किंवा फक्त घरकामच करत राहणार. तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करू शकतो तर ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपली सगळ्यात पहिली टिप आहे तर ती म्हणजे आदल्या रात्री नियोजन करून ठेवणं. आता आदल्या रात्री जर आपण सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित असं नियोजन केलं ना तर दुसऱ्या दिवशी आपल्या कामाचा जो भार असतो ना तर तो आपला अर्धा हलका होऊन जातो. म्हणजे आता उद्या कोणती भाजी बनवायची आहे किंवा उद्यासाठी आपल्याला कोणकोणती तयारी करायची आहे किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला कोणकोणती कामं आवरायची आहेत हे जर आपण आदल्या रात्रीच ठरवून ठेवलं ना तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर ना आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते अगदी व्यवस्थित करू शकतो. म्हणजे कामांचं नियोजन असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर आता असं नाही की घरातील कामं करायची आहे तर मग त्याचं काय नियोजन करायचं, तर असं नसतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी ज्या घरातील कामं वगैरे असतात त्यांचं सुद्धा व्यवस्थित असं नियोजन करून ठेवणं हे सुद्धा तितकं जास्त गरजेचं असतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकामध्ये कोणत्या भाज्या बनवायच्या आहेत हे जर आपण आदल्या दिवशी ठरवलं तर सकाळी उठल्यानंतर मग विचार करावा लागत नाही. सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये जर निवडलेल्या वगैरे असतील तर आपल्याला लगेचच भाज्या वगैरे ज्या आहेत त्या फोडणीला देता येतात. आता आठवड्याभराचं जर आपण व्यवस्थित असं भाज्यांचं नियोजन करून ठेवलं ना तर पूर्ण आठवड्याचं आपलं टेन्शन कमी होतं. म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही दळणं वगैरे करून ठेवू शकता, भाज्या वगैरे निवडून ठेवू शकता किंवा एखादा चार्ट वगैरे तुम्ही किचनमध्ये लावू शकता की तुम्हाला नाश्त्यामध्ये काय बनवायचे किंवा दुपारी जेवणामध्ये सोमवारी तुम्हाला काय बनवायचे, संध्याकाळी सोमवारचा तुमचा काय बेत असेल. म्हणजे हे सगळं जर तुम्ही किचनमध्ये व्यवस्थित असं स्टिक करून ठेवलं ना एका पेपरवरती लिहून तर मग काय होतं तुम्हाला भाज्या बनवण्यासाठी येतना जास्त विचार करावा लागत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही भाजी खरेदी करण्यासाठी जाताना त्यावेळेस सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असतं की आपण आठवड्याभराचं भाज्यांचं काय नियोजन केलं आहे आणि त्यानुसार आपण सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा खरेदी वगैरे करून ठेवू शकतो. उदाहरणार्थ मग तुम्ही भाज्या वगैरे चिरून ठेवू शकता किंवा वाटण वगैरे काढून ठेवू शकता किंवा मग तुम्ही आलं लसूणची पेस्ट वगैरे आठवड्याभराची एकदमच बनवून ठेवू शकता जेणेकरून आपलं जे टाईम आहे तर तो वाचेल. आता पुढची टिप म्हणजे दुसऱ्या दिवशीचा बेत. जसं की मी पहिल्याच पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं की रात्रीच आपण ठरवून ठेवायचं की उद्या आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना आपली जास्त घाई होत नाही. रात्री जर आपण भाजी वगैरे चिरून ठेवली किंवा सगळी प्रिपरेशन जर करून ठेवली ना तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला फक्त स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात करता येते आणि मग जास्त वेळ आपला जात नाही तर सकाळी उठल्यानंतर काय होतं की विचार खूप करावा लागतो की उद्या काय करायचे आणि त्यामध्ये तेच ना आपला बराचसा वेळ हा निघून जातो. आता पुढची टिप म्हणजे संध्याकाळी किचन आपला ओटा जो आहे तो स्वच्छ असला पाहिजे. म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो ना त्यावेळेस आहेत ना आपलं किचन जे आहे ते व्यवस्थित छान टापटीप असं दिसलं पाहिजे. त्यामुळे काय होतं एकतर रात्रीचं आपलं किचन सुद्धा छान राहतं, सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये काम करण्याची सुद्धा आपली इच्छा जी आहे ती तयार होते किंवा ज्यावेळेस आपण किचनमध्ये सकाळी उठल्यानंतर एंटर होतो ना तेव्हा छान असं फ्रेश आपल्याला वाटतं. नाहीतर पूर्ण किचन ओट्यावरती जर रात्रीचाच पसारा असेल ना तर सकाळी उठल्यानंतर मग आपल्याला काय होतं की खूप जास्त
जास्त असं भांडी वगैरे पाहिली ना तर मन आपलं अगदीच आळसल्यागत होतं किंवा असं वाटतं आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मला भांडी क्लीन करायची आहेत. मग तिथून आपली सुरुवात होते. त्याच्यामुळे ना रात्रीचा आपला किचन ओटा हा स्वच्छ असला पाहिजे, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर जे आपल्याला किचन क्लीन करण्याचं काम असतं, जिथे की आपला अर्धा ते पाऊण तास जातो, तो वेळ आपला वाचतो आणि त्या वेळामध्ये आपण आपली बरीचशी कामं जी आहेत ती आवरून घेऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे आळस आणि थकवा येणं. तर आता याच्यावरती येत ना मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की आपल्याला आळस आणि थकवा का येतो. आता जेव्हा आपल्याला आळस आणि थकवा येतो ना त्यावेळेस येत ना आपली काम करण्याची अजिबात इच्छा नसते आणि त्यामुळे काय होतं की आपला येत ना पूर्ण दिवस हा कामांमध्ये जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा चला नंतरनं करूयात किंवा होईल हे काम किंवा मलाच तर करायचं आहे, मी करेल ते नंतरनं. या गोष्टींमुळे काय होतं, काम आपलं पुढं ढकलत जातं. सकाळची कामं दुपारवरती जातात आणि दुपारची कामं ही संध्याकाळवरती जातात. त्याच्यामुळे ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला ना स्वतःसाठी वेळ भेटत नाही आणि मग ह्या घरातील कामांमध्ये आपला पूर्ण दिवस गेला ना की संध्याकाळी खूप जास्त दमायला होतं आणि दिवसभर इतकं जास्त आपण दमून जातो की संध्याकाळी झोपल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठावं असं आपल्याला वाटतच नाही, कारण की आपलं शरीर खूप जास्त दमलेलं असतं. त्याच्यामुळे ना कामं वेळेत आवरणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे मल्टीटास्किंग. आता मल्टीटास्किंग म्हणजे काय, जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करायला घेतो ना त्यावेळेस ना एका गॅसवरती जर आपण चपाती बनवत असू तर दुसऱ्या गॅसवरती लगेच भाजी बनवायला टाकायची, जेणेकरून आपला जो कामाचा जो वेळ आहे तो पटकन आपली कामं जी आहेत ती त्या वेळेत आवरली जातात. आता प्रत्येक गृहिणींकडे ना घरामध्ये ना शेगडी जी आहे ना तर ती 3 ह्याची असते किंवा मग 4 बर्नरची शेगडी असते. आता ही जर शेगडी आपल्याकडे असेल ना तर आपला टाईम जो आहे तो वाचतो. म्हणजे स्वयंपाकाचा जो वेळ आहे तो जास्त लागत असेल तर कमी वेळामध्ये आपली कामं आवरली जातात. आता तुमच्याकडे जर 2 बर्नरची शेगडी असेल तरी सुद्धा तुम्ही जर एका गॅसवरती चपाती करत असाल तर दुसऱ्या गॅसवरती तुम्ही भाजी टाकू शकता किंवा कुकर लावू शकता किंवा जे काही तुम्हाला पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये बनवायचा आहे त्याची तयारी तुम्ही करू शकता, जेणेकरून एकीकडे तुमच्या चपात्या होत असतील तर दुसरीकडे तुमची भाजी होईल. म्हणजे एकाच वेळामध्ये तुमचे 2 पदार्थ बनवून होतील आणि तुमचा जो वेळ आहे तो सुद्धा वाचेल. आता पुढचा पॉईंट म्हणजे मसाल्याचे डबे जे रिकामे असतात ते भरून ठेवणे किंवा ज्या रोजच्या वापरामध्ये किचनमध्ये आपल्याला गोष्टी लागतात तर त्या सगळ्या बरण्या ज्या आहेत त्या आपल्या भरलेल्या असायला हव्यात. म्हणजे आठवड्यातून एकदा आपण या सगळ्या गोष्टींची जी आहे ती प्रिपरेशन केली पाहिजे. म्हणजे आता आठवड्यातून एक दिवस जर तुमच्याकडे भेटत असेल तुम्हाला सुट्टीचा दिवस तर त्या दिवसामध्ये तुम्ही किचनमध्ये जे काही आपले मसाल्याचे डबे असतात, मिठाच्या बरण्या असतात किंवा डाळीच्या बरण्या असतात त्या तुम्ही त्या दिवशी सगळ्या व्यवस्थित अशा भरून ठेवा, जेणेकरून 8 दिवसाचं तुमचं जे कामाचं नियोजन आहे ते अगदी व्यवस्थित तुम्हाला करता येतं. म्हणजे सगळ्या बरण्या जर भरलेल्या असतील ना तर सतत आपल्याला मोठे जे डबे आहेत ते ओपन करून घ्यावे लागत नाहीत आणि त्याच्यामध्ये ना आपला बराचसा वेळ जातो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर तुमची एखाद्या डाळीची बरणी रिकामी झाली असेल तर मग डब्बा काढायचा, कोणत्या डब्यामध्ये आपण डाळ ठेवली आहे तो डब्बा शोधायचा, त्यानंतर मग पुन्हा ते सगळं बरण्यांमध्ये भरून घ्यायचं. यामध्ये ना 5 ते 10 मिनिटं सहज जातात. त्याच्यामुळे ना तुम्ही आठवड्यातून एकदा या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते नियोजन करून ठेवायचं, जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचतो आणि त्या वेळामध्ये आपली बरीचशी कामं जी आहेत ती आपल्याला करता येतात. आता पुढची टीप म्हणजे तुम्ही आठवड्यातून एकदा पूर्ण घर जे आहे ते क्लीन करायचं. आता आठवड्यातून एकदा क्लीन करायचं म्हणजे जर तुम्हाला रोजच्या रोज घर क्लीन करून होत नसेल तर तुम्ही 8 दिवसातून एकदा का होईना सगळं घर जे आहे ते एकदाच क्लीन करून ठेवू शकता. आता बऱ्याचशा अशा वर्किंग वुमन असतात की त्यांना रोजच्या रोज सगळ्या गोष्टी करणं जमत नाही, तर मग 8 दिवसातून एकदा तुम्ही बेडशीट चेंज करू शकता, सोफ्याचे कवर वगैरे धुवून ठेवू शकता, घराची साफसफाई करू शकता, घरामध्ये कुठे जाळ्या मट झाले असतील किंवा किचनमधली जी काही आपली छोटी मोठी क्लिनिंगची कामं असतात, जसं की फ्रीज क्लीन करणं, बाथरूम क्लीन करणं, बेसिनचा एरिया क्लीन करणं किंवा बाल्कनी क्लीन करणं, हे जर तुम्हाला रोजच्या रोज जमत नसेल ना तर तुम्ही 8 दिवसातून एकदा हे सगळं जे आहे ते क्लीन करू शकता, जेणेकरून रोजची तुमची धावपळ जी आहे ती होणार नाही आणि मग आठवड्यातून एकदा निवांत तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता. आता जर आपण रोजच्या रोज घरातली क्लिनिंग मेंटेन ठेवली ना तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या अगदी व्यवस्थित होतात. आता जर आपल्याकडे वेळ असेल ना, जर आपण रोजच्या रोज घराची क्लिनिंग करू शकतो तर मग रोजची कामं जी आहे ती रोजच आपण आवरून घेतली पाहिजेत. आता पुढची टिप म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्याच्या जागेवरती ठेवणे. म्हणजे वस्तू जागच्या जागेवरती ठेवल्या की घरामध्ये पसारा होत नाही. मग तुम्ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या गोष्टीची सवय लावली पाहिजे. आता उदाहरणार्थ घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि त्यांनी एखादी गोष्ट जर खेळण्यासाठी घेतलेली असेल, आता जसं की सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्यामुळे मुलं खूप जास्त खेळतात. आता जर मुलं खेळत असतील ना तर मग त्यांनी जर एखादी वस्तूवरती काढली असेल तर ती जागच्या जागेवरती ठेवणं हे त्यांचं काम आहे. आणि मुलांना आहेत ना असं प्रेमाने जर तुम्ही समजून
सांगितलं किंवा जर त्यांना तुम्ही एखाद्या गेमच्या पॉईंटने जर एखादी गोष्ट समजून सांगितली, उदाहरणार्थ जर तुम्ही त्यांना टाईम दिला की 2 मिनिटाच्या टाईममध्ये तुम्हाला हे सगळा पसारा जो आहे तो आवरून घ्यायचा आहे आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांची फेवरेट डिश आज बनवणार आहात, तर जर तुम्ही मुलांना असं सांगितलं ना बघा, तर मुलं खूप जास्त स्पीडमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करतात आणि आनंदाने करतात आणि उत्साहाने करतात. त्याच्यामुळे ना मुलांशी थोडंसं प्रेमाने बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा सुद्धा वेळ वाचेल आणि घरातील कामं सुद्धा आवरून होतील. आता पुढचा पॉईंट म्हणजे सगळ्या गोष्टी फक्त मलाच करायच्या आहेत. आता गृहिणींचा आहेत ना हा खूप जास्त प्रॉब्लेम असतो की त्यांना आहेत ना प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट लागते आणि दुसऱ्या कोणी जर ती एखादं काम केलं ना तर ते त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांचं असं असतं की सगळ्या गोष्टी मलाच करायच्या आहेत किंवा हे काम मीच करणार आहे. तर असं न करता घर सगळ्यांचं आहे, त्याच्यामुळे कामंसुद्धा सगळ्यांनी मिळून मिसळून केली पाहिजेत, जेणेकरून आपल्या कामाचा भार हलका होतो, आपल्याला सुद्धा थोडासा मी टाईम भेटतो. तुम्हाला जर काही तुमची ध्येय असतील, तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जाऊन काही करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये करू शकता. आता दुपारी जर तुमच्याकडे रिकामा वेळ असेल ना तर तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा बरीचशी कामं जी आहेत ती करू शकता आणि आजकाल बरीचशी अशी कामं जी आहेत ती आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटतात, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याच्यातून 4 पैसे जे आहेत ते कमवता येतात. आता फक्त घरकाम करणं हे एकच काम आपल्याकडे नसतं, त्याच्यासोबत आपण इतरही कामं जी आहेत ती आनंदाने करू शकतो आणि थोडेफार पैसे आपण त्याच्यामधून स्वतःसाठी सुद्धा कमवू शकतो. त्याच्यामुळे ना थोडासा वेळ हा स्वतःसाठी काढणं, स्वतःच्या ध्येयासाठी काढणं, आपल्याला जे काही करायला आवडतंय किंवा आपले जे काही छंद आहेत ते आपण जोपासले पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ कोणाला रांगोळी काढायला आवडते, कोणाला वाचायला आवडत असेल, कोणाला चित्रकला आवडत असेल, कोणाला एखादं ऑनलाईन काम करायला आवडत असेल, तर तुम्ही ना त्या रिकाम्या वेळेमध्ये ही कामं करू शकता. म्हणजे जर तुमच्या कामांचं नियोजन जर असेल तर तुमची कामं ही सकाळी लवकर आवरली जातात आणि दुपारचा जो काही वेळ आहे तर तो तुम्ही चांगल्या कामासाठी गुंतवू शकता, जिथे की तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून तुम्हाला 4 पैसे सुद्धा मिळू शकतील. आता या काही टिप्स आहेत ना तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या आणि आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आणि ज्या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला, आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.